नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे. जगातील एकमेव त्रिकोणी राष्ट्रध्वज कुठल्या देशात? तर मित्रांनो तर बघा, एकमेव त्रिकोणी राष्ट्रध्वज आहे नेपाळ या देशात. आता नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे आणि मित्रांनो नेपाळमध्ये सध्या प्रचंड गोंधळ आहे. त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं नेपाळ हे फोकस आहे आणि मग एखादा प्रश्न स्पर्धा परीक्षेला नेपाळवर विचारला जातो. आता मग या राष्ट्रध्वजाचा जो काही इतिहास आहे, त्रिकोणी राष्ट्रध्वज आपल्याला सांगता आला पाहिजे. आता खरं तर अनेक देशाचा ध्वज, कुठल्या देशाचा चौकोनी आहे, कुठल्या देशाचा आयताकृती आहे, पण नेपाळचा हा त्रिकोणी आहे. आता मित्रांनो, हा ध्वज आहे. आता मग आता सध्या तिथं खूप मोठा गोंधळ चालू आहे, कारण यंग जनरेशनचे जे काही मुलं आहेत त्याने तिथल्या संसदेवर हल्ला केला, तिथल्या प्राईम मिनिस्टरला किंवा मंत्र्यांना ताणून मारायची सुरुवात केली आणि प्रचंड भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, याला अनेक कारणं आहेत, बेरोजगारी असेल. आता मग सध्या चर्चेत असणारा हा नेपाळ आहे. आता मग हा जो नेपाळचा ध्वज आहे, फ्लॅग आहे, याच्यावरती दोन एकमेकावर ठेवलेले एका त्रिकोण आहेत आणि मग हे त्रिकोण हिमालय पर्वत रांगांचं प्रतीक मानलं जातं मित्रांनो. आणि ध्वजामध्ये असणारे का की हा सूर्य आहे आणि हा चंद्र आहे. आता मग सूर्य आणि चंद्र हे जे चिन्ह आहेत, हे कशाचं प्रतीक आहे मित्रांनो? तर अमरत्व, स्थैर्य आणि शांतीचं प्रतीक आहे. आणि मित्रांनो, की ध्वजाचा जो काही लाल रंग आहे, हा ध्वजाचा लाल रंग आहे. आणि मग हा लाल रंग कशाचं प्रतीक आहे मित्रांनो? तर शौर्य आणि धैर्य याचं प्रतीक आहे, म्हणजे देशभक्तीचं प्रतीक आहे. आणि नेपाळचा जो काही रंग आहे, तिथला राष्ट्रीय रंग हा लाल आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, की ध्वजाभोवती काही निळी असणारी किनार आहे. आता मग निळी असणारी जी काही किनार आहे, तर निळा रंग कशाचं प्रतीक आहे मित्रांनो? तर शांती आणि सामंजस्य याचं प्रतीक आहे. असा हा नेपाळनं ध्वज कधी मान्य केला? तर मित्रांनो 1962 मध्ये हा ध्वज मान्य केला. आणि मग जगातला एकमेव त्रिकोणी राष्ट्रध्वज कोणता? तर नेपाळचा राष्ट्रध्वज आपल्याला सांगता आला पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं YouTube चॅनल सर्च करा.